सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 12 ऑक्टोबर 2025 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल। आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात। सासपडे तालुका सातारा येथील आर्या सागर चव्हाण वय 13 या अल्पवयीन मुलीचा खून, अत्याचाराला विरोध केल्याने नराधमाने आर्याचा खून केल्याचे स्पष्ट। सासपडे तालुका सातारा येथे आर्या सागर चव्हाण वय 13 या शाळकरी मुलीचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे। अत्याचाराला विरोध केल्याने नराधमांनी आर्याचा खून केल्याचे उघडकीस आले। संशयिताला शुक्रवार रात्री पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर संतप्त जवानांनी शनिवारी संशयिताला ताब्यात देण्याची मागणी करत त्याच्या घरावर हल्ला केला। प्रचंड दगडफेक करत जमावाकडून तोडफोडही करण्यात आली। जमावाच्या संतप्त उद्योग झाल्याने मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल करण्यात आला होता। आर्याचा मृत्यू गावात आणल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। जमावाकडून संशयित राहुल यादवला ताब्यात देण्याची मागणी करण्यात आली। आर्यावर शोकाकुल व तणावपूर्ण वातावरणात शेवटी अंत्यसंस्कार करण्यात आले। पुणे पदवीधर शिक्षक मतदारसंघावरील वर्चस्व कायम ठेवणार आमदार शशिकांत शिंदे सातारा राष्ट्रवादी भवन येथे बैठकीत केले वक्तव्य। पुणे पदवीधर व शिक्षक या दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार गेल्या निवडणुकीत निवडून आले होते। आगामी निवडणुकीत ही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सर्वात जास्त नोंदणी करून हे दोन्ही मतदारसंघ आघाडीकडे येण्यासाठी जोमाने काम करावे असे आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केले आहे। सातारा येथील राष्ट्रवादी भवनात आयोजित बैठकीत ते बोलत होते। शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून पैसे कपात करू नये, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सरकारकडे मागणी। राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून प्रतिटन 15 रुपये कपात करण्याचा निर्णय मंत्री समितीच्या बैठकीत नुकताच घेण्यात आला आहे। पूरग्रस्तांसाठी 5 रुपये आणि मुख्यमंत्री निधीमध्ये 10 रुपये जमा करण्यात येणार आहे। हा निर्णय शेतकऱ्यांवर अन्यायकारक असून त्यामुळे शेतकरी अजूनच पिकला जाणार आहे। त्यामुळे कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून पैसे कपात करू नये अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आली आहे। सातारा जिल्ह्यात रिलायफ कप सिरपवर कारवाईचा बडगा, 105 बाटल्या औषध प्रशासन विभागाकडून सील। लहान मुलांना खोकल्यावर दिल्या जाणाऱ्या रिलायफ या कप सिरपचे नमुने अप्रमाणित असल्यामुळे सातारा जिल्ह्यात विक्रीस मनाई करण्यात आली आहे। गुजरातस्थित शाह फार्मा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून बनवण्यात येणाऱ्या सिरपचे वेगवेगळ्या ब्रँडचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून अन्न औषध प्रशासनाने गुरुवारी कराडमध्ये कारवाई करत 105 बाटल्यांचा साठा सील केला आहे। साताऱ्यात माझे पैसे माझा अधिकार महामेळावा। सातारा जिल्ह्याची अग्रणी बँक असणारी बँक ऑफ महाराष्ट्र तसेच जिल्ह्यातील सर्व बँकांच्या माध्यमातून बँकेमध्ये दावा न केलेल्या 101 कोटींच्या ठेवी 3,83,810 खातेदारांना परत मिळवण्याकरता महासैनिक भवन सातारा येथे बुधवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता महामेळावा आयोजित करण्यात आला आहे। तरी खातेदारांनी लागणाऱ्या कागदपत्रांसह उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे। सातारा जिल्ह्यात बाजारपेठेला दिवाळीची चाहूल, पाणत्या दीपमाळांसह साहित्यांची रेलचेल। निराशेच्या मळ्यात दूर करून आनंद व मांगल्याचा प्रकाश पसरवत दिवाळीचा सण साजरा होणार आहे। अवघ्या काही दिवसांवर आलेला दिवाळीचा उत्सव वाढला असून घरोघरी दिवाळीची जय्यत तयारी सुरू आहे। या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत विविध आकार व प्रकारच्या मातीच्या पंत्या, दीपमाळांसह विविध साहित्याची रेलचेल वाढल्यामुळे दिवाळीची चाहूल जाणवत आहे। सातारा ते कोरेगाव मार्गावर तिकीट दर कमी करण्याची विलास शाह दत्तात्रय सुतार यांची मागणी। सातारा कोरेगाव मार्गावर तिकीट दराची फेररचना करण्यात यावी, नवीन बसद्वारे नव्याने अंतर मोजण्यात यावे आणि बॉम्बे रेस्टॉरंट येथून प्रवासी भाड्यात कपात करण्यात यावी अशी मागणी सातारा जिल्हा एसटी प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। याबाबत संघटनेचे अध्यक्ष विलास शाह आणि उपाध्यक्ष दत्तात्रय सुतार यांनी कोरेगाव आगार व्यवस्थापिका नीला जगताप यांना निवेदन दिले। कोरेगाव ते सातारा या मार्गावर 36 रुपये तिकीट घेणे अपेक्षित असताना 41 रुपये आकारले जात आहेत। यासाठी सातारा ते कोरेगाव अंतराची मोजणी करावी तसेच नवीन टप्पे नमूद करण्यात यावे अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे। कडगुण तालुका खटाव येथे पूर्व वैमनस्यातून तरुणाचा निर्गुण खून, संशयितास पुरसेगाव पोलिसांनी घेतले ताब्यात। दारू पिऊन किरकोळ कारणातून झालेल्या भांडणातून एकाचा मृत्यू झाला आहे। बबलू मनोहर जावळे वय 40 राहणार कडगुण याचा मृत्यू झाला असून संशयित आरोपी दीपक वामन जावळे वय 57 राहणार कडगुण याला पुरसेगाव पोलिसांनी अटक केली आहे। खटावमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत, लहान मुले आबालवृद्धांना चालणे फिरणेही झाले मुश्किल। खटावमध्ये शेकडो भटक्या कुत्र्यांची दहशत पसरली आहे। लहान मुलांसह आबालवृद्धांना रस्त्यावर एकटे फिरणे मुश्किल झाले आहे। कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी मुख्य रस्त्यावरून ठाण मांडून बसत असल्याने वाहनांचे अपघात होत आहेत। कुत्री पेसाळल्यानंतर अनेकाचा सावध घेत असल्याने खटावकर पुटते धास्तावले आहेत। डीजेवर नाचणाऱ्या फलटणच्या पोलीस निरीक्षकांची बदली। फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शाह यांची पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी तडकाफडकी बदली केली आहे। फलटण शहर अनेक दिवसांपासून पोलिसांच्या प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती। फलटण पोलीस ठाण्यातील गणेशोत्सव मिरवणुकीत डीजे वाजवल्याबद्दल त्यांची चौकशी सुरू होती। त्यातच फलटणमध्ये चक्री व्यवसाय व अवैध धंद्यात वाढ झाली होती। त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी कुमार शाह यांची तडकाफडकी बदली केली आहे। कराड शहर पोलीस ठाण्यातून पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांची फलटण शहर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे। मेड इन सातारा बॅग, सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग। संपर्क 9594 415 115। ललित टेलर्स, लुक गुड फील गुड। शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी
लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा। अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।